या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 12 19। गुरुवारी मध्यरात्री पडलेल्या पावसानं वेडी घरकुलसह सकल भागातील नागरिक वैतागले असताना पुन्हा शनिवारी दुपारच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक पुरते हतबल झालेत। काय करावं अशा मनस्थितीत नागरिक आहेत। ज्या भागात बसून व्यवसाय करायचा त्या भागात अद्यापी गटारीतून वाहणाऱ्या गटार गंगेमुळे व्यापारासह नागरिक चिंतित आहेत। वेडी घरकुल भागात गुरुवारी झालेल्या पावसानं नागरिक कुठं सावरतोय तोच पुन्हा आज पडलेल्या पावसानं अक्षरशः वेडी घरकुल वासियांची झोप उडाली। घराघरातील ओलावा कमी होत नाही तोच पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं घराच्या भिंतींना तडे जाण्याची भीती निर्माण झाली। ड्रेनेज लाईन भरल्यानं पाणी ड्रेनेजमधून ओव्हरफ्लो होत आहे। यामुळे वेडी घरकुल रहिवाशांचं जनजीवन विस्कळीत झालंय। या भागातील नागरिकांना सध्या पावसानं त्रेधा तिरपीट करून सोडलंय। याबाबत येथील व्यापाऱ्यांनी नागरिकांचं मत जाणून घेतलंय। दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यानंतर ही नेहमीचाच प्रॉब्लेम आहे। त्या प्रॉब्लेमचं कायमस्वरूपी तुम्ही काहीतरी पर्याय काढायला पाहिजे। पब्लिकला त्रास होते इथं, आजूबाजूच्या दुकानदारांना, घराला, कारण काही तर रेसिडेन्शियल एरिया असल्यामुळं उतार भागामध्ये घरं भरपूर आहेत, घरामध्ये पाणी शिरतं आहे, त्यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे। त्याचं तुम्ही लक्ष घेतलं पाहिजे। क्या करना है, हमें व्यापारी है, ऐसा पानी आया तो कैसा व्यापार करने का, क्या करने का। महानगर पालिका वाले तो रोज़ 25 रुपये पौती फाड़ते हैं। हाँ, ये कैसा करने का, हमें कैसा व्यापार करना तो कैसा। पूरा ये बनने लगे हमारा पूरा ये गिरा का सत्यानाश हो रहा है व्यापार के टाइम। सब पानी जरा भी पानी रुक रहा नहीं कि अभी नहीं हो रहा। मला काय झालं आज 2 दिवसाखाली आपल्या सोलापूरमध्ये म्हणजे आमच्या घरकुलमध्ये, जुना वेडी घरकुलमध्ये पाऊस न सांगता रात्री 12च्या आसपास 3च्या दरम्यान फार मोठा पाऊस आलेला आहे। असं आलं आहे की ना सगळे हात झोपत होते, सगळ्यांच्या घरात पाणी शिरले समजलं पण नाही। जेव्हा हाताला पाणी लागले तेव्हा समजलं की पाऊस आले भरपूर। सगळ्यांचे मोबाईल, घरगुती वस्तू, कपडे, जे काय कागदपत्र सगळं भिजून गेलेलं आहे। आणि रोडावरती एवढा पाऊस आहे की ना अक्षरशः मी भाजी विक्रेता करतो ना, जणू काय तुम्ही समक्ष बघू शकता की ना पूर्ण रोडावरती एवढं पाणी येऊ लागलं ना। पाणी येऊन जसं पूर्ण पाणी भरून आलं ना, रोडावरती सगळं कडे माती येऊन गाडी चालताना खाली पडण्याची शक्यता आहे। जसं पाण्यामध्ये सगळं माती इथे आहे, त्या पाणी गेल्यानंतर ना पूर्ण माती भरपूर येऊन सगळं गाडी पडू लागली। आणि जसं पाणी पाऊस कमी झाला तरी सुद्धा रोडावरती अजून पण पाणी पूर्ण चेंबर भरलेला आहे। आणि पाऊस संपून आता जवळजवळ 4 तास झालेला आहे, तरी पण एवढं रुद्र रूप धारण करून पाणी चेंबरमधनं बाहेर येऊ लागले। आणि सगळ्या रोडावरती माणसं जाणाऱ्या येणाऱ्यांना सगळं त्रास होऊ लागले। जसं ना या 2-4 दिवसात कोणाला काय पण होऊ शकते। सगळं रोडावरती खड्डे पडले ती, आता खड्ड्यात रस्ते आहे का, रस्त्यात खड्डे आहे, त्या प्रकारे झालेला आहे। आणि येता जाताना सगळ्यांना त्रास होऊ लागलेला आहे। याची कोणीतरी दखल घ्या। या वार्डाचे मेंबर आणि आमदार कोणी पण येऊन समक्ष बघू शकता सध्याची परिस्थिती बघितल्यावर समजते की काय आहे, त्यांना समजते की काय आहे। घरामध्ये, पाण्यामध्ये, दुकानामध्ये सगळ्यांचं दुनियाचं लाखोचं नुकसान झालेलं आहे। तुम्ही येऊन समक्ष बघितलं। साहेब, हे पाणी जे आहे ना ओव्हरफ्लो, रोज पाऊस पडला ना भरपूर पाणी बाहेर येत आहे। आणि माझं घर इथं समोरच आहे आणि एक्झिट घराच्या समोर एवढं पाणी ओव्हरफ्लोने बाहेर येत आहे। आणि आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, 2 किल, ते मुलं परवा पाया घसरून पडले। एवढं पाणी येतं ना की लोक, आता बाजूच्या दुकान आहे, आमच्या बाजूला एक टीव्हीचं दुकान आहे, हे पाणी ओव्हरफ्लो होऊन त्यांच्या टीव्ही दुकानामध्ये कमरेपर्यंत पाणी साचलं होतं परवा दिवशी। आणि आता हे भरपूर वेळा याचं दुरुस्ती पण केले महापालिकेचे अधिकारी येऊन, पण त्याचं काही हे झालं नाही, म्हणजे पूर्णपणे परफेक्ट असं काम झालेलं नाही। फक्त एवढं परफेक्ट काम करत पाणी भरपूर वाहत आहे। घराच्या समोरच दुकानं आहेत, गिऱ्हाईक येत आहे, महिला येते, जाताना पाय घसरून पडतात। आमचे मुलं 2-3 वेळा पडले ते। फक्त एवढंच की लवकरात लवकर जरा त्याची काय ते समोर छोटा पाईपलाईन असल्यामुळं ते पाणी ओव्हरफ्लो होत आहे। समोर जरा मोठी लाईन टाकली तर ते बंद होईल। तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर लवकर लक्ष देऊन जर हे केलं तर बरं होईल। वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या। इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत।
परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.